नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, आपण निर्जीव वस्तूला इतकं सांभाळतो, त्याला आपण घराला दारावर दार लावतो. बिगर दाराचं घर ह्या पृथ्वीवर आहे का कोणाचा? आणि कुणी बांधलं आहे का? बांधणार आहे का? कधीच नाही, कदापि नाही. निर्जीव वस्तूला आपण एवढं सांभाळतो. आपण तर सजीव माणसं आहेत आणि निसर्गाची देणगी आहे माणूस, म्हणजे कुठल्या फॅक्टरीत तयार झाला नाही, त्याची तर किती काळजी घ्यायला पाहिजे. परंतु आपण मोबाईल घेतला तर स्क्रीन गार्ड लावतो. आता तर 4 व्हीलर गाड्या इन्शुरन्स नंबर पडल्याशिवाय RTOचा आणि इन्शुरन्स पास झाल्याशिवाय गाडी शोरूमच्या बाहेर काढता येत नाही, हा नवीन नियम आहे. आणि मित्रांनो, आपण जन्माला आल्यावर बरेच लोक पॉलिसीच करत नाहीत. म्हणजे आपल्या शरीराची ही परमेश्वराने निसर्गाने दिलेली देणगी आहे, त्याची किंमतच नाही. आणि हे जर प्रॉब्लेम आला तर पूर्ण परिवार बर्बाद होतो. मित्रांनो, ही संपत्ती आहे शरीर, ही ह्याला आपण प्रोटेक्ट करणं एवढंच आपल्या हातात आहे. आणि प्रोटेक्शन फ्री मिळतं. जसं घराला दार लावताना फुकट मिळतं का? कॅमेरा फुकट मिळतात का? दारावर दार लावतो, कुलूप लॉक जे असतं ते फुकट मिळतं का? LICतलं फ्री रिस्क कव्हरेज आहे आणि ॲडिशनल आहे. जसं दार लावलं म्हणून घरातल्या वस्तू वाढत नाहीत, परंतु इन्शुरन्स घेतल्यावर पैसे वाढतात, प्रोटेक्शन मिळतं आणि जास्त मिळतं. मित्रांनो, ह्याच्यातलं महत्त्व न कळाल्यामुळं किंवा कळून आपण ते इम्प्लिमेंट न केल्यामुळं किंवा उशिरा कळाल्यामुळंच नुकसान होतं. आता प्रत्येक व्यक्तीला जे आर्थिक नुकसान होतं आणि आर्थिक झालं की मानसिक दुःख होतं, हे एकमेकावर डिपेंड आहे. सायकल चेन सिस्टम आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. कारण अभ्यास एखादा प्रॉब्लेम आल्यावर करून उपयोग होत नाही, अगोदर करायचा असतो. परीक्षेचा पेपर देण्याच्या अगोदर अभ्यास करायचा, म्हणजे काय होईल, परीक्षेत तुम्हाला यश मिळेल. तसंच आहे जीवन, ही परीक्षा आहे. ह्याच्यात बरेच लोक फेल होतात. माहिती असतं, कधी कधी कळतं, पण परंतु आपण त्याला प्राधान्य देत नाही किंवा टिकवत नाही. जसं पैसे आले की आपण काय करतो, बचत करत नाही, खर्च करतो. आणि पैसे खर्चून कधीच उरत नाहीत, कुणाचेच उरत नाही. किती पगार येऊ द्या, उत्पन्न वाढेल तसं ऑटोमॅटिक खर्च वाढतो, प्रत्येकाचं वाढतं. आणि महागाईन पण वाढते. कॉम्पिटिशन असल्यासारखं आहे, स्पर्धा आहेत, महागाईन पण वाढते आणि खर्च पण वाढवतो आपण. त्याच्यामुळे आपलं उत्पन्नच पुरत नाही. बऱ्याच लोकांचं आम्ही पाहतो आहे, गेली 25 वर्ष झालं मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो आहे. बऱ्याच लोकांना पैसेच पुरत नाहीत, कर्ज काढून खर्च करतात. अशा व्यक्तीचं भलं कधीच होत नाही मित्रांनो, आणि होणार पण नाही. जसं शेतकरी पेरणीला पैसे नसेल तर काय करतो, कर्ज काढून पेरणी करतो, कारण पेरणी केल्यावर धान्य वाढणार असते. गॅरंटी नाही, परंतु वाढणार आहे ही आशा आहे. परंतु इथं सगळं लिखित स्वरूपात आहे, गॅरंटेड बेनिफिट आहेत, तरी केलं जात नाही किंवा चुकीच्या मार्गाने लोक जातात. सिक्युरिटी पहिलं महत्त्वाची गरज आहे. कारण घराला आपण कुठलाही माणूस कितीही मोठं घर बांधलं तर दार लावतोच, बिगर दाराचं घर नसतंच. कारण आतही जाता येणार नाही आणि आतल्या वस्तूचं रक्षण पण करता येणार नाही. त्यासाठी अधिक माहितीसाठी मला फोन करा. ओके, थँक्यू.